इटे बी कसं ऐकू इटे बी बरं कलाल बऱ्याच का ते जय श्रीराम. मी तुमचा लाडका तेजस तुमचं स्वागत करतो आपल्या एका नवीन डेली व्लॉग मध्ये. तर आज आहे श्रावण सोमवार. माझ्याकडनं व माझ्या परिवाराकडनं तुम्हा सर्वांना श्रावण सोमवारच्या शिवमय शुभेच्छा. जेवढे पण लोक माझा व्हिडिओ बघता महादेव त्यांना असंच सुखी ठेव हीच त्यांच्या शरणी प्रार्थना. तर सकाळी आपल्या घराजवळच्या महादेवांच्या मंदिरात जाऊन त्यांचे दर्शन घेतले आणि आपले कामावरून निघालो होतो आपण सटाणा पोहोचून बघतो तो दादू पार्लेची बॅग घालून कुठे चालला होता काय माहिती. तो म्हणे माझी नाही हे गौरवची. तेवढ्यातच चेतन आला आणि म्हणे दोदेश्वरला जायचंय. मग सर्वांना घेऊन आपण निघालो होतो दोदेश्वरकडे. तर सर्व जनताला घेऊन आपण पोहोचलो होतो दोदेश्वरला आणि इथे येऊन बघतो तो मोकार जत्रा ना. तर जसं मी तुम्हाला सांगितलेलं होतं इथे एकूण 5 मंदिरे आहेत. आम्ही निघालो होतो टेकडीवरच्या मंदिरावर, कारण दोदेश्वरच्या मंदिरांची सुरुवातच वरून होते, त्यामुळे इथे दर्शन करून मगच आपण खाली जातो. खालच्या मंदिराकडे चाललो होतो तेवढ्याच आपल्या दादूला दिसले पार्लेजीचे बिस्किट आणि भाऊची तयारी बी झाली होती की एका झटक्यात सगळे बिस्किट पुढे घेऊन गेल म्हणे. असं काहीच झालं नाही. भाऊ गुपचूप आला बाहेर. मग पार्लेजी तर काही भेटले नाही. त्याला म्हटलं ट्रक घेऊन टाक. तो म्हणे नाही म्हणे थार पाहिजे म्हणे. म्हटलं ती पाहिजे तिकडे थार. पुढं पुढे आलो. आपला माणूस डायरेक्ट दुकानावर कब्जा करून घेतला. तेवढ्यात बघितलं आदित्यच दुकान होतं. म्हटलं आधी दर्शन करून येऊ मग बघू बाकीच्या काय गोष्टी आहेत अजून. आम्ही दर्शनासाठी मध्ये जाणारच होतो तेवढ्यात दरवाजा बंद झाला. म्हणे साफसफाई करायची. म्हटलं ठीक आहे काय अडचण नाही. दर्शन करून बाहेर आलो आणि इथे छोट्या प्रमाणात का असे ना यात्रेचा फील होता आणि आमच्या दादूच्या डोक्यात फक्त गाड्यांचा विचार चालू होता. म्हटलं म्हणून तू पार्लेजी खातो भाऊ. मंदिराच्या बाहेर 20 रुपयाचे शेंगदाणे घेतले होते आम्ही. दादूचं म्हणणं एक शेंगदाणा सुद्धा वाया जायला नको. तो खातोय तर खातोय कुणाला बी देतोय अजून. तर महादेवांचं दर्शन करून आणि यात्रा बघून आम्ही निघालो होतो सटाणाकडे. सटाणामध्ये येऊन गोरखभाऊकडे आलो. तो गोरखभाऊ आज फरार होता. म्हटलं कुठे गेलाय काय माहिती. तितक्यात तिथे गोरखभाऊ बी आला आणि सिद्धार्थ भेटला. सिद्धार्थ भाऊने नवीन गाडी घेतली त्याबद्दल त्याचे खूप खूप अभिनंदन. आणि आमचा खुशाल फक्त त्या तलवारच्या चावी मागे लागला होता. म्हटलं देऊन टाक रे त्या बिचाराची चावी. आणि गौरव चालला होता नाशिकला आणि भाऊचं म्हणणं बेळ घेऊन जायची. म्हटलं चलो मग सायंतारावरनं बेळ तर घेतली गेली होती आणि आलो होतो बस स्टॉपवर. गौरव भाऊला बसमध्ये बसवून दिलं. म्हटलं कोणी काही दिलं तर खाऊ नको अजिबात. आणि नाशिकमध्ये पोचताच कबूतर सोड. गौरवला सोडून मी आलो होतो वरुणकडे. वरुण भाऊ आज लवकर आलेला होता. म्हणे बसू मग थोडा वेळ. तर आम्ही आलो होतो फाट्यावर आणि फाट्यावरून मला समजतं की दादू सोबत थोडी दुःखद घटना झाली. भाऊवर शिडी पडून आली. म्हटलं नेमकं तू शिडीवर पडलाय का शिडी तुझ्यावर पडली काहीच कळत नाही. म्हटलं सांग तर बरं तूच. इटे बी कसं ऐकू इटे बी बरं कलाल बऱ्याच का ते बिचाराचं दुःख ऐकून घेतलं आपण आणि चेतन त्याच्या गाडीचा पुरेपूर मोबाईल स्टँड म्हणून वापर करत होता. तर आजसाठी एवढंच. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओ मध्ये. त्यामुळे तुमच्या बोला फॉलो करून घ्या. जय श्रीराम.